राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी आली आता आनंदाची बातमी। हो शेतकरी बांधवांनो, पहा, पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला आता मंजुरी भेटली आहे। गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते, परंतु सरकारच्या माध्यमातून पीक विमा वितरित झाला नव्हता। दावे देखील रखडण्यात आले होते, परंतु आता अजिबात चिंता करण्याची कारण नाही। पहा, तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी असाल किंवा भारत देशामधील शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी जी काय बातमी आज सरकारने दिली, बघा, पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे। ही रक्कम 40,000 रुपये हेक्टरी आहे। लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। सरकारच्या माध्यमातून तारीखसुद्धा जारी करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासूनच तुम्ही न्यूज चॅनल, टीव्हीवर व पेपरला सुद्धा बातमी ऐकली असेल। वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील ही बातमी आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे आणि शेतकऱ्याला आनंदाची बातमी सरकारने दिली। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता 2022चं वर्ष, 2023चं वर्ष आणि 2024 वर्ष, पुन्हा या ठिकाणी मे महिन्यामधील 2025 वर्ष, बघा, हे 3 ते 4 वर्षांच्या पीक विम्याची यादी आता सरकारने जारी केली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासून घ्यायचं आहे। पीक विमा वाटप आता सुरू झालं असून प्रत्येक एका जिल्ह्यासाठी 153 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी सरकारने आता शिक्कामोर्तब केला आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकली आहे। आजपासून सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता की पीक विमा नेमकं कधी येणार, बघा, पीक विम्याचे वाटप या ठिकाणी मागे देखील झाले होते, परंतु भरपूर शेतकरी, जवळपास 75% शेतकरी वंचित आतापर्यंत पीक विम्यापासून राहिले होते। तर सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले आणि जे रखडलेले शेतकरी आहे, जे की अपात्र शेतकरी होते, त्यांना पण या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये पात्र करण्यामध्ये आलं आणि आता शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी ही म्हणावी लागेल। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला पीक विमा भेटणार का? तर भेटणार शेतकरी बांधवांनो, परंतु तुम्हाला 2 कामे सरकारने करायची सांगितली होती। ती कामे तुम्ही पूर्ण केली का? जर केली नसेल तर तात्काळ पूर्ण करून घ्या, अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान देखील होऊ शकते। बघा, त्याच नंतर शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। तर मग कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार? पहा, जे शेतकरी बांधव पहिल्यापासून पात्र आहे आणि ज्यांनी त्यांच्या चुका दुरुस्त केल्या ते देखील पात्र झाले, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपयांचा निधी सरकारने जमा करण्याचा निर्णय घेतला। हो, ही रक्कम कमी नाही, भला मोठा पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळणार, तर थांबा, तुम्ही चुकीचा विचार करीत आहात। तर याचे कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, बघा, की या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार रक्कम मिळणार। त्याच नंतर शेतकरी बांधवांनो, सरकारने आता याद्या जारी केल्या आहे। बघा, यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम शासनाच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या याद्या जारी करण्यामध्ये आल्या आणि आज 16 जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे। आता लक्ष देऊन बघा, या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊन देखील, पहा, या यादीमधील पिकांचं नाव देखील यायला पाहिजे। बघा, तुम्ही कोणतं पीक पेरलं होतं यावर देखील तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। बघा,
सरकारने पिकाची यादी सुद्धा आता जारी केली बघा. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासून घ्या. कारण की प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आणि विमा भेटलेल्या शेतकऱ्यांची नावे देखील सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे स्पष्ट करण्यामध्ये आली आहे. आता सर्वात पहिल्यांदा जर आपण भात पिकाचा विचार केला तर बघा, भात पिकासाठी 50,000 रुपये पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे बघा. मागील 3 वर्षाचा पीक विमा तुम्हाला एकत्रित दिला जात आहे, त्यामुळे 50,000 रुपये रक्कम ही बनत आहे बघा. त्यानंतर ज्वारीचे 33,000 रुपये, त्यानंतर बाजरीचे 32,000 रुपये पीक विमा तुम्हाला भेटणार. त्यानंतर भुईमुगाला 45,000 रुपये पीक विमा मिळणार. त्यानंतर सोयाबीनला 55,000 रुपये पीक विमा मिळणार. त्यानंतर जर तुम्ही मूग पीक पेरलं असेल तर तुम्हाला 28,000 रुपयापर्यंत पीक विमा हेक्टरी देण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे बघा. उडीद पिकाला 25,000 रुपये, तूर पिकाला सर्वाधिक बघा 47,000 आणि कापूस पिकाला सर्वाधिक त्यापेक्षाही 60,000 रुपये. जर मका पीक तुम्ही लावलं असेल तर 36,000 रुपयापर्यंत पीक विमा तुम्हाला मिळणार आहे बघा. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आले आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही सरकारने आजची दिली आहे. आता सर्वात महत्त्वाचं बघा, हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 पुन्हा 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितरित्या जमा होत आहे. 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आज देण्यामध्ये येत आहे. काल देखील काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला. आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचे वाटप पुन्हा सुरू करण्यामध्ये येत आहे. कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितलं आहे, ज्या शेतकरी बांधवांचे खाते पोस्ट पेमेंट बँकमध्ये होते त्यांना देखील पैसे आता येऊ लागले आहे आणि काल देखील पोस्टाच्या खात्यामध्ये पैसे हे जमा करण्यामध्ये आले आहे बघा. आता शेतकरी बांधवांनो, 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि ज्यांनी काय पीक विमा भरला होता त्यांना 100% आज रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वी सरकारकडून आली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला जास्तीत जास्त पीक विमा भेटावा. आता तसाच प्रकार सरकारने काही केला आहे बघा. 3 वर्षाचा पीक विमा म्हणजे की बघा आता 2025 वर्ष पुन्हा ॲड केलं, त्यामुळे जवळपास 4 वर्षाचा पीक विमा हा मिळत आहे. 30,000 रुपयापासून 35,000 रुपयापर्यंत ही रक्कम किंवा त्यापेक्षाही अधिक ही वाढू शकते, कारण की हा पीक विमा एका वर्षाचा नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, गेल्या 2 दिवसामध्ये 15 ते 16 जिल्ह्यामध्ये वितरण झाले. आज दुसरा टप्पा उरलेल्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक बघा, सरकारच्या माध्यमातून यादीनुसार हे वितरण करण्यामध्ये येत आहे बघा. काल काही शेतकऱ्याला पीक विमा भेटला तुम्हाला माहीत आहे. आज देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार, परंतु या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव यायला हवं. जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल. हे वितरण डायरेक्ट डेबिटी म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे कसलीही चिंता किंवा काळजी करण्याची गरज आता पडणार नाही. आज स्वतः आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्र सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून बँकांना स्पष्टपणे आदेश देण्यामध्ये आले बघा. आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रखडलेले पीक विम्याचे दावे मंजूर करून जमा झाले पाहिजे, म्हणजे की शेतकरी बांधवांनो शिक्कामोर्तब झाला आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण देखील होणार आहे. शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी सरकारने द्यावी किंवा खुशखबर दिली असं देखील आपण आता म्हणू शकतो बघा. आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केलं जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे. या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना पण देऊन टाकली, पण एक गोष्ट मात्र लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणती अटी घातली आहे हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांना आता मिळत आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता चिंता करण्याचे कसल्याही प्रकारे कारण नाही, कारण की तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून पीक विम्याची वाट पाहिली होती. सरकारनेच आता निर्णय घेतला आणि बँकांना आता आदेश मिळाले आहे. आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. बघा, यादीनुसारच तुमच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो, इथून मागे कधी तुम्हाला एवढा मोठा पीक विमा भेटला नव्हता. गेल्या 10 वर्षामधील सर्वात मोठा पीक विमा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र मिळत आहे. पहिला टप्पा शेतकऱ्याला भेटला. आता दुपारपासून शेतकरी बांधवांनो तुम्हाला दुसरा टप्पा मिळायला सुरुवात होत आहे. या 16 जिल्ह्यामध्ये वितरण करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, यादी आता आपण पाहत आहोत. परंतु यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची काही कामे आहे जी तुम्ही करून घेणं अतिशय गरजेचं आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा पीक विम्याचा भेटला नाही त्यांना सरकारने काही कामे करायची सांगितली आहे. त्यांनी 2 महत्त्वाची कामे करून घ्या. ती केल्यावर तुम्हाला 100% पीक विमा मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी 3,178 कोटी रुपये मंजूर करून दिली आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासून घेऊ शकता. तुमचे आधार कार्ड बँकेशी जोडलेले आहे का? तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का? तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी लिंक आहे का? बघा, ही कामे जर तुमची पूर्ण असतील तर तुम्हाला 100% तुमच्या खात्यामध्ये रक्कम ही मिळणारच आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. बघा, 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा हा वाटप करण्यामध्ये येत आहे. सरकारने आता निर्णय घेतला आहे. सर्वात पहिला जिल्हा सरकारने सांगितला यवतमाळ जिल्हा, त्यानंतर आला आहे जळगाव जिल्हा. बघा, जळगाव जिल्ह्यामधून जर का तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. त्यानंतरचा जिल्हा सरकारने सांगितला चंद्रपूर. बघा, त्यानंतर पुणे जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारने केला. त्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर अहमदनगर. हो, जर अहमदनगर जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ज्याला की आपण अहिल्यानगर देखील म्हणू शकतो. त्यानंतर आला आहे सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर. हो, कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारने दिली. त्यानंतर पुढील जिल्हा सरकारने सांगितला सांगली जिल्हा. हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही सांगली जिल्ह्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर सातारा आणि छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर. हो, बीड, लातूरमध्ये सुद्धा निधी जमा होणार. त्यानंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे महत्त्वाचे जिल्हे आहे. या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया राबविण्यामध्ये येणार आणि शेतकऱ्याला दिलासादायक बातमी ही आजची म्हणावी लागेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आतापर्यंत EKYC केली नसेल किंवा फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर तात्काळ काढून घ्या, कारण फार्मर आय डी कार्ड असणे अतिशय गरजेचं आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.